आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. आज बोरगाव येथे युवा नेते उत्तम पाटील यांचा 47वा वाढदिवसानिमित्त येथील वॉर्ड क्रमांक 16 मधील श्री यल्लमा मंदिर वडगिरी येथे अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून बोरवेल शुभारंभ नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी उपस्थित महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप माळी म्हणाले, आमचे नेते उत्तम पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून व्हावा यासाठी आपण नगरपंचायतीच्या वतीने SC/STच्या अनुदानातून एकूण 32 महिलांनी मोफत शिलाई मशीन, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय किट देण्यात आले आहे. मोफत गॅस, 3 चाकी मोटरसायकल, बोरवेल खुदाई, ब्लॉक कामाचा शुभारंभ अशी विविध कामे घेण्यात आली आहेत. त्याचे कार्य हे सर्वांसाठीच प्रेरणादायी असून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली. नगरसेविका शोभा होले म्हणाल्या, शहरातील नागरिकांना कोणताच त्रास होऊ नये, त्यांना शासनाकडून मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आमचे नेते उत्तम पाटील हे नेहमी धडपडत असतात. येथील नागरिकांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या होती, ती समस्या जाणून त्यांनी तातडीने आपल्या अरिहंत उद्योग समूहातून या ठिकाणी बोरवेल व्यवस्था केली आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो असे आपल्या सर्वांच्या सदिच्छा असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष पिंटू कांबळे, उपनगराध्यक्ष भारती वसवाडे, नगरसेवक तुळशीदास वसवाडे, दिगंबर कांबळे, जावेद मकानदार, माणिक कुंभार, सौ शोभा हवले, सौ गिरिजा वठारे, सौ संगीता शिंगे, अमर शिंगे, इंद्रजित पवार, अजित सवाडे, श्रीकांत वसवाडे, जयपाल उगारे, शीतल गोरवाडे, तातोबा सवाडे, अशोक ऐहोळे, जयपाल ऐहोळे, दिलीप गोसावी, विजय सवाडे, सुनील भोरे, उत्तम वठारे, संजय भोरे, राजू फिरगनावर, गणेश दोडमणी, महादेव कट्टी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, उत्तम पाटील युवा शक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे आणि अभिनंदन पाटील आणि सहकारातला आमचे युवा मित्र व सहकारी उत्तमना पाटील यांच्या 47व्या वाढदिवसानिमित्त 16 नंबर वार्डमध्ये वडगिरी येथे पाण्याची समस्या होती आणि ते जाणून घेऊन आणि रेणुका मंदिर येथे यात्रेसाठी पण पाण्याची गरज असताना सगळ्या लोकांचं समस्या होती. ते उत्तमनाने आज वाढदिवसाच्या निमित्तानं इथे एक बोरवेल मारून आज त्यांचं बोरवेलचा आम्ही इथं शुभारंभ करत आहे. कुठल्याही गावाचा विकास असून दे आणि कुठल्याही ह्याला उत्तमनाचं सहकार्य आम्ही लाभतच आलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही गावातल्या सर्व सुविधा सगळं पूर्ण करून लोकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करतो आणि उत्तमनांना दीर्घायुष्य, आरोग्य, त्यांच्या आकांक्षा आशा सगळ्या पूर्ण होऊन दे हेच रेणुका चरणी प्रार्थना करून उत्तमनाने आणि एकदम ವಾಡಿಸೋಕೆ लाख ಶುಭೇಚ್ಛೆ ಪಾಟೀಲ್ ಅವರ 41ನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಶುಭ ಕೋರುತ್ತಾ ಇಂದು ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಔಚಿತ್ಯದ ಅವರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇದು 16ನೇ ವಾರ್ಡದಲ್ಲಿ ಭಾಳ ದಿನದಿಂದ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಯಲ್ಲಮ್ಮ ಮಂದಿರ ಇದ್ದರಿಂದ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಯಾತ್ರಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಯಾತ್ರಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀರಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಮಾಲ್ ಭಾಗ ಇರುವುದರಿಂದ ನೀರಿನ ಕೊರತೆ ಭಾಳ ಇತ್ತು. ಅದರಿಂದ ಈ ಎಲ್ಲ ವಾರ್ಡದ ಜನರದ್ದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು. ಈ ವಾರ್ಡ್ದಾಗ ಒಂದು ಬೋರ್ ಆಗಬೇಕು. ಬೋರ್ ಯಾತ್ರಾ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಬರುವಂಥ ಜನರಿಗೆ ಅದರ ಸೋಯ್ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸುತ್ತಮುತ್ತ ಮನೆಗಳಿದ್ದವು, ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನೀರಿನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದ ಕಾರಣ ಅವ್ರನ್ನ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಈ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರ ಬೋರವನ್ನು ಹೊಡಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಊರಾಗ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಇರಲಿ, ದೀನ ದಲಿತರಿರಲಿ, ಅವರು ಶ್ರೀಮಂತರು ಇರಲಿ, ಬಡವರು ಇರಲಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ತಗೊಂಡು ಹೋದಾಗ ಸಹಕಾರ ರತ್ನ ಉತ್ತಮದಾದ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಯಾವ್ಯಾವ ಕೊರತೆಗಳಿದ್ದಾವನ್ನ ಅದು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ಕಾಲಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಅವರ ಮನೆತನದ ಒಂದು ವಿಶೇಷ ಗುಣ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಸಹಕಾರ ರತ್ನ ದಾದಾ ಅವರ ಹಾಕಿಕೊಟ್ಟ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಅವರು ನಡೆಯುತ್ತಾ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಸಮಾಜ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ಮತ್ತಷ್ಟು ದೇವರ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಕೊಟ್ಟು ಸಮಾಜ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಗುಣ ಅವರಿಗೆ ದೇವರು ದಯಪಾಲಿಸಿದ್ದಾನೆ. ಅವರ ಮುಖಾಂತರ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳು ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಅಂತ ದೇವರ ಚರಣದಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ದೇವರು ಮತ್ತಷ್ಟು ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಕಾರ್ಯ ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಈ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ.
राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.